साईसन फर्निचर मॉड्यूलर किचन आणि वॉर्डरोब दर्जेदार फर्निचर किंमत सुद्धा रिजनेबल नारके साईसन फर्निचर घराची नवी शान आमच्या फर्निचरने वाढवा घराचे मान नरके साईसन फर्निचर लक्ष्मीपुरी आणि उमा टॉकीज जवळ कोल्हापूर मोबाईल 9822044843 पाचगाव ग्रामपंचायतीचे बनावट लेटर हेड आणि सरपंच आणि ग्रामसेवकांचे खोटे शिक्के आणि सही मारून बनावट सरकारी कागदपत्र तयार करत शासन आणि मत्स्यविज्ञान विद्यापीठाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी सुभाषनगरमध्ये राहणाऱ्या निरंजन दिलीप गायकवाड याला बुधवारी रात्री उशिरा करवीर पोलिसांनी अटक केली आहे। न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान निरंजन गायकवाड हा कोल्हापुरातील राज्यसभा खासदारांचा निकटवर्तीय आहे। कोल्हापुरातील महालक्ष्मी विकास संस्थेच्या वतीनं पशुधन व्यवस्थापन आणि दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी नागपूरच्या पशु आणि मत्स्यविज्ञान विद्यापीठाकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला होता। त्यानुसार पोपट नारायण कर्जुले यांनी शेळीपालन शेडसाठी वापरलेला उतारा खरा आहे की खोटा याची माहिती पाचगाव ग्रामपंचायतीकडे मागितली होती। 4 जुलै 2025 रोजी पाचगाव ग्रामपंचायतीनं असा कोणताही दाखला दिला नसल्याचं स्पष्ट केलं। पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रस्तावाला जोडलेला दाखला महाराष्ट्र पशु आणि मत्स्यविज्ञान विद्यापीठ नागपूर यांनीही बोगस असल्याचं सांगितलंय। त्यानुसार पाचगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक अजित राणे यांच्या फिर्यादीवरून संस्थेचे सचिव असलेल्या निरंजन गायकवाड विरोधात करवीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी निरंजन गायकवाड याला अटक केली आहे। फसवणूक, बनावट कागदपत्र तयार करणं आणि शासनाची दिशाभूल करणं या गुन्ह्यांखाली गायकवाडवर कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान निरंजन गायकवाड याला आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। नागपूरच्या महाराष्ट्र राज्य पशु आणि मत्स्यविज्ञान विद्यापीठाचा कार्यकारी सदस्य असल्याचं सांगणारा निरंजन गायकवाड हा भाजपच्या कोल्हापुरातील राज्यसभा खासदारांचा निकटवर्तीय आहे। सोशल मीडियात त्याचे खासदारांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ आहेत। या प्रकरणामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। या निमित्तानं शैक्षणिक अभ्यासक्रम मंजुरीच्या प्रक्रियेत योग्य पडताळणी होते का, बनावट दस्तऐवजांचा वापर रोखण्यासाठी सक्षम यंत्रणा आहेत का, स्थानिक राजकीय संबंधांचा गैरवापर होतो आहे का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत।